कमळ, फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी 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 बसली ओठी गळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. सान थोर नेणतो न आम्ही दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो, आम्ही दैवाशी जाणतो. गावली 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 मुळमायेची मुळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आंब्याचे गोंधळी न आम्ही आंब्याचे गोंधळी. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकवीर आईचा, या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजाभवानी आईचा, भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, भोला जगदंबेचा. नमस्कार, मी शैलेश रमेश आफिंगेकर. आज आपणास थंडीच्या दिवसात सुक्या अंजिराचे महत्त्व आणि मराठीतून माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात ताजे आणि रसाळ फळे विक्रीसाठी येतात. त्यात काही फळे आरोग्यशीर आणि फायदेशीर असतात. काही फळे शरीराला ऊब, पोषण आणि ऊर्जा देतात. शरीराला ऊर्जा हवी आहे, मग ही फळे खायला हवीत. थंडी वाढू लागली की सर्दी, खोकला, घसा दुखणे, त्वचा कोरडी पडणे, ऊर्जा कमी होणे यासारख्या समस्या अनेकांना जाणवतात. या सगळ्यांपासून शरीराचं संरक्षण करणारं एक नैसर्गिक असं आहे ताजे हिवाळी फळ. थंडीच्या हंगामात ताजी फळे पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देतात. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात ताजे, मऊ आणि रसाळ अंजीर मिळायला लागतात. हे फळ दिसायला साधे वाटले तरी त्यात आरोग्यासाठी अप्रतिम गुणधर्म दडलेले असतात. थंडीच्या दिवसात अंजीर खाणे शरीराला ऊब, पोषण आणि ऊर्जा देणारे ठरते. त्यामुळे हे फळ हिवाळ्यात नक्की आहारात असावे. अंजीर खाणे नक्कीच फायदेशीर ठरते. तसेच चवीलाही हे फळ छान असते. त्यामुळे लहान मुलेही आवडीने खातात. तसेच ते फळ छान मऊ असते, त्यामुळे वृद्ध व्यक्तीही खाऊ शकतात. ताजे अंजीर पचनासाठी खूप हलके असते आणि त्यातील नैसर्गिक तंतुमय पोट साफ ठेवते. थंडीत पचन थोडे मंद होते, जडपणा जाणवतो, बद्धकोष्ठता वाढते. अशा वेळी अंजीर नियमित खाल्ल्यास पचन सुधारते आणि पोट सतत स्वच्छ राहते. अंजिरातील नैसर्गिक साखर शरीराला ऊर्जा देते. शरीरासाठी हे फळ नक्कीच पौष्टिक असते. त्यामुळे रोज एक अंजीर खाणे फायदेशीर आहे. अंजीर पचनशक्ती वाढवते. पोषणाच्या दृष्टीने अंजीर हे अत्यंत समृद्ध फळ आहे. त्यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
ही खनिजे हाडे मजबूत ठेवतात, रक्तातील हिमोग्लोबिन सुधारतात आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखतात. हिवाळ्याच्या स्नायूंवर सूज येणे आणि ताण वाढण्याची समस्या वाढते. अंजीरातील पोटॅशियम यात मोठी मदत करते. त्यामुळे अंजीर फक्त पचनच नाही, इतरही अनेक गोष्टी सुधारते. रोगप्रतिकार शक्ती, वाईट कोलेस्टेरॉल होईल कमी. हृदयासाठी अंजीर अत्यंत चांगले मानले जाते. त्यातील तंतू रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते आणि हृदयावरचा ताण कमी होतो. थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हिवाळ्यात हृदयाला जास्त काम करावे लागते. व्हिटॅमिन ए आणि सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढविते. अंजीरमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला किंवा लहान मोठे इन्फेक्शन सहन होतात. अंजीरातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवितात. त्वचा कोरडी, फिकट आणि निस्तेज होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे दिलासा मिळतो.